नमस्कार, ताईस किचन या यूट्यूब मराठी चॅनलवर आपली सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत आप्पे। त्यासाठी मी इथं 3 वाटी तांदूळ घेतले आहे। ते 4 ते 5 तास अगोदर भिजत ठेवले होते। अर्धी वाटी मुगाची डाळ, तीही 4-5 तास अगोदर भिजत ठेवली होती। अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ, तीही भिजत ठेवलेली होती। अर्धी वाटी उडदाची डाळ, तीही 4 ते 5 तास अगोदर भिजत ठेवली होती। हे सगळे साहित्य आपण मिक्सरमधून रवाळ असं फिरून घेणार आहोत। हे बघा, आपण आपले साहित्य फिरून घेतले आहे मिक्सरमधून। हे बघा, छान असं रवाळ, जास्त बारीकही नाही आणि जास्त जाडही नाही, रवाळ असं आपल्याला हे फिरवायचं आहे। हे आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत। अशाच पद्धतीने आपण आपलं सगळं मिश्रण मिक्सरमधून फिरून घेणार आहोत। हे बघा, आपण सगळं मिश्रण आपलं मिक्सरमधून फिरून घेतलेलं आहे। त्याला आपण 1 ताससाठी आपण भिजत ठेवणार आहोत। तोपर्यंत आपण आपली चटणी तयार करून घेणार आहोत आप्पे संग खाण्यासाठी। चटणी बनवण्यासाठी इथं मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतले, ती भाजून आणि त्याची साल काढून घेतलेली आहे। 5 ते 6 हिरव्या मिरच्या, काही लसणाच्या पाकळ्या आहेत, थोडीशी कोथिंबीरीची देठ आहे। हे आपण सगळं साहित्य मिक्सरमधून फिरून घेणार आहोत बारीक असं। यामध्येच आपण मीठ टाकून घेणार आहोत। हे सगळं आपण मिक्सरमधून बारीक फिरून घेणार आहोत। हे बघा, आपण छान मिक्सरमधून बारीक फिरून घेतलेलं आहे। याला आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत आणि याला आपण तडकाही देणार आहोत। तडका देण्यासाठी मी इथं गॅसवरती एक तडका पॅन ठेवला आहे। त्याच्यामध्ये 1.5 पळी तेल टाकून घेतलेलं आहे। तेल छान गरम झालेलं आहे। त्याच्यामध्ये आपण आपली मोहरी टाकून घेणार आहोत। जिरं, कढीपत्त्याची पाने, आपण आपला तडका आपल्या इथे टाकून घेणार आहोत। आपली चटणी इथं बनवून तयार झालेली आहे। आपण आपल्या आप्पेमध्ये टाकण्यासाठी काही भाज्या घेतलेल्या आहेत। 2 मीडियम साईजचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहे, 1 शिमला मिरची बारीक कट करून घेतलेली, एक थोडीशी पत्तागोबी आहे बारीक चिरून घेतलेली, फुलगोबी बारीक चिरून घेतलेली, गाजर आहे थोडीशी बारीक चिरून घेतलेली, एक टमाटा आहे बारीक चिरून घेतलेलं, थोडासा कढीपत्ता आहे त्याला कट करून घेतलेला आहे आणि कोथिंबीर। हे भाज्या आपण थोडेसे शिजवून घेणार आहोत। 4 ते 5 मिनिटं आपण याला थोडंसं शिजवणार आहोत। मी गॅसवरती कढई ठेवली आहे, त्यामध्ये 1.5 पळी तेल टाकलेलं आहे। तेल छान गरम झालेलं आहे। त्यामध्ये आपण आपली थोडीशी मोहरी छान तडतडली आहे। त्याच्यामध्ये थोडंसं जिरं टाकून घेणार आहोत, कढीपत्त्याची पाने, कांदा, कांदा आपल्याला थोडासा शिजवायचा आहे। भाज्या आपल्याला जास्त शिजवायच्या नाही आहे, त्याचा जो कच्चेपणा आहे तो निघून जाईल इतपतच आपल्याला ते शिजवायचं आहे। कांदा आपल्याला जास्त लाल करायचा नाही आहे, त्याच्यामध्येच आपण आपली शिमला मिरची टाकून घेणार आहोत। ही हलवून घ्यायची। गॅसची फ्लेम आपल्याला मोठी ठेवायची आहे। पत्तागोबी, फुलगोबी, गाजर, छान आपण 4 ते 5 मिनिटच आपल्याला याला थोडंसं असं शिजवून घ्यायचं आहे, जास्त शिजवायचं नाही आहे। हे बघा, 4 ते 5 मिनिट झालेले आहे। आपल्याला जास्त भाज्या शिजवायच्या नाही आहे। आपण बंद करून आपल्या पिठामध्ये या भाज्या टाकून घेणार आहोत। आपल्या पिठालाही 1 तास झालेला आहे। पीठ बघू आपण, पीठही छान झालेलं आहे। यामध्ये आपण आपल्या भाज्या टाकून घेणार आहोत। टमाटा आणि कोथिंबीर आपण शिजवलेली नाही आहे, याच्यामध्ये असेच टाकून घेणार आहोत आपण।
छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे. छान आपलं हे मिक्स झालेलं आहे. याच्यामध्ये आपण आपले चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत. चवीनुसार मीठ. यामध्ये आपण लिंबू किंवा खाण्याचा सोडा टाकणार नाही. मीठ टाकल्याच्या नंतर छान असं मिक्स झालेलं आहे. आपण आता आप्पे बनवण्यासाठी सुरुवात करणार आहोत. मी गॅसवरती आप्याचं भांडं घेतलेलं आहे. ते छान गरम करून घ्यायचं आहे आपल्याला. त्याच्यामध्ये आपण थोडं थोडं तेल टाकून घेणार आहोत. छान असं याला सगळ्या बाजूने हे तेल लागलं पाहिजे असं करायचं. तेल छान गरम झालेलं आहे. पण याच्यामध्ये आपले आप्पे टाकून घेणार आहोत. गॅसची फ्लेम आपल्याला मिडियम ठेवायची आहे. आपण आपले आप्पे पूर्ण टाकून घेतलेले आहे. लो टू मिडियम गॅसवरती आपण याच्यावर थोडंसं झाकण ठेवून घेणार आहोत. 3 ते 4 मिनिटं झालेले आहे. आपण याचं झाकण काढून बघणार आहोत. हे बघा, छान अशी जाळी आलेली. याला आपण आता दुसऱ्या वाणाला आपले आप्पे शेकून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता किती छान त्याच्यावरती मस्त अशी जाळी आलेली आहे. तुम्ही बघू शकता आपण पूर्ण आप्पे पलटून घेतलेले आहे. किती टम्म फुगलेले आहे. दुसऱ्या वाणाला आपण ते 3 ते 4 मिनिट होऊ देणार आहोत. त्याच्यावरती झाकण ठेवून घ्यायचं आहे. 3 ते 4 मिनिट झालेले आहे. झाकण काढून बघणार आहोत. छान झालेले आहे आपले आप्पे. हे बघा, बघू शकता. याला आपण काढून घेणार आहोत. चला तर आपण आपली प्लेट तयार करून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता आपले आप्पे तयार झालेले आहे. थोडीशी कोथिंबीर टाकून घेणार आहोत. तयार आहे आपले आप्पे खाण्यासाठी रेडी. बघा तुम्ही, वरतून एकदम जाळीदार, आतून एकदम नरम, लुसलुशीत असे आप्पे आपले तयार झालेले आहे. चला तर तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा, शेअर करा. तुमचे एक सबस्क्राईब माझ्यासाठी खूप मौल्यवान आहे. धन्यवाद.